सर, डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे नक्की काय? आता शहरामध्ये यायचं म्हणजे कसं आहे की शहराचं नियोजन कसंही झालं तर मग बकाल वस्त्या त्याच्यामध्ये होतात. पण त्याच्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मग आपल्याकडे काही कायदे आले की याचं नियोजन करताना शहर व्यवस्थित झाली पाहिजे, तिथे लोकांना रस्ते पाहिजेत, पाण्याची व्यवस्था पाहिजे, सांडपाण्याची व्यवस्था पाहिजे. हे सगळं करण्यासाठी मग त्यांनी 1966 मध्ये MRTP कायदा आणला. तो कायदा हा नगर नियोजन किंवा तुम्ही त्याला DP म्हणता, डेव्हलपमेंट प्लॅन म्हणता, हा त्याचा बेस आहे. हा जो डेव्हलपमेंट प्लॅन बनतो त्याला किती वेळ लागतो? त्याचं असं आहे की हा 20 वर्षाचा असतो आणि 20 वर्षे संपण्यापूर्वी 1, 2, 3 वर्ष त्याची पुढच्या विकास आराखड्याची सुरुवात करावी असं आहे. खरं म्हणजे की एखाद्या 2 वर्षामध्ये हा संपायला हरकत नाही. की आपण विकास आराखडा उशिरा झाल्यामुळे नुकसान काय होतं याच्यावर पण विचार करतो. पण जुना जो विकास आराखडा आहे 20 वर्षासाठी जो केलेला, त्याची किती अंमलबजावणी झाली याचं ना नगरसेवक विचारतात, ना त्या क्षेत्रातले आमदार विचारतात. त्यामुळे शहरांच्या समस्या निर्माण कुठे होतात? अंमलबजावणीमध्ये होतात. आणि अंमलबजावणी न करण्याला कोण जबाबदार आहे? त्या शहराचे आयुक्त, त्या शहराचे सिटी इंजिनियर आणि त्या शहराची प्रशासकीय यंत्रणा असते आणि राजकीय नेतृत्व यांच्या दृष्टीने डेव्हलपमेंट प्लॅन, विकास आराखडा म्हणजे आरक्षित जागा, त्यांचं महत्व हे 90% तिथे असते. की फक्त लक्ष आरक्षित कुणाचं आहे, आरक्षण माझ्या जागेवर पडलंय का दुसऱ्याच्या जागेवर पडलंय, तर माझं आरक्षण कसं काढून घ्यायचं किंवा दुसरीकडे कसं सरकवायचं, जिल्ह्यात किती पाणी आहे, ग्रामपंचायतांना किती लागणार आहे, नगरपालिका किती लागणार आहे, महानगरपालिकांना किती लागणार, त्याचं त्यांनी व्यवस्थित वितरण करायचं आहे. मग कुठल्या शहराला किती FSI वाढवून द्यायचा आहे किंवा तिथे तो सीमित करायचा आहे. आपल्याकडे काय होतं की अशा पद्धतीने त्या DPC कडे हे पाठवलंच जात नाही, तुमचे विकास आराखडा पाठवला जात नाही. हा खरं म्हणजे की संविधान भंग आहे. संविधानात तरतूद असून आजही आपण एनर्जी बाबतीमध्ये परावलंबी आहोत, आपण एनर्जीचे गुलाम आहोत. मग नगर नियोजनमधून हे असं केलं पाहिजे की तुम्हाला कमीत कमी तुमची एनर्जी कशी वापरता येईल. जर तुमचे 70-80% लोक जर शहरामध्ये येणार असतील तर आणि तुम्हाला परदेशातून आयात केलेलं क्रूड ऑइल कमी करायचं असेल आणि आपल्याला हे गुलामगिरी कमी करायची असेल इम्पोर्टवरची, तर तुम्ही तसं शहराच्या नगर नियोजनमध्ये केलं पाहिजे का? याचा विचार होतो का? 0% याचा विचार होतो. खरं अवेअरनेस पाहिजे नागरिकांच्या मध्ये की डेव्हलपमेंट प्लॅन हे खरं टूल आहे. त्या टूलमधून सर्व समस्यांचं निराकरण करण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे आणि त्यांनी सगळ्यात जास्त तिथे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे की तुम्ही काय करता. कारण डेव्हलपमेंट प्लॅन आता सुद्धा बदलू शकतो. डेव्हलपमेंट प्लॅन काही फार अंतिम असतो असं नाही. चुका असते तो कधी बदलू शकतो. शहर म्हणजे फक्त रस्ते, इमारती आणि गर्दी एवढंच नाहीये. शहर म्हणजे एक जिवंत गोष्ट, रोज वाढणारी, बदलणारी आणि जगणारी. आणि या सगळ्या बदलामागे असतो एक नकाशा, एक योजना, ज्याचं नाव आहे डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजेच DP. हा DP ठरवतो आपल्या भागात काय होणार, कुठे रस्ता रुंद होणार, कुठे पार्क असणार, शाळा कुठे बांधायची आणि शहराचं रूप पुढच्या 20 वर्षात कसं असणार. पण गंमत अशी की हा DP आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करतो, तरीही बहुतांश लोकांना त्याबद्दल फारशी माहितीच नाहीये. शहर वाढतंय, मेट्रो येते, रिंग रोड, नदीकाठचा प्रोजेक्ट, नवीन सोसायटीज, सगळं काही चालू आहे. पण या सगळ्याचं मूळ काय आहे हे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण DP म्हणजे फक्त फाईल मधला कागद नाही, तर शहराचं भविष्य आहे. आणि आज नीतिकट्टामध्ये आपल्याला याच विषयावरती सखोल समजून घ्यायचंय. हे समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहे प्रशासन क्षेत्रातलं एक अत्यंत प्रामाणिक आणि दूरदृष्टी असलेलं नाव, श्री महेश झगडे सर. 1993 बॅचचे IAS अधिकारी असलेले झगडे सर यांनी पुण्याचे महापालिका आयुक्त, परिवहन आयुक्त आणि राज्य शासनात अनेक महत्वाची पदं सांभाळली आहेत. त्यांचं कामकाज नेहमी पारदर्शकतेवर आणि नागरिक केंद्रीय दृष्टिकोनावर आधारित राहिलंय. म्हणूनच आज आपण झगडे सरांशी बोलणार आहोत डेव्हलपमेंट प्लॅन बद्दल, शहराचं भविष्य आणि नागरिकांची जबाबदारी. चला सुरुवात करूया. तुमचं स्वागत आहे नीतिकट्टामध्ये. सर, आज आपला चर्चेचा विषय म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन. सर, डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे नक्की काय आणि तो कसा तयार होतो आणि त्याचा सामान्य नागरिकांच्या आयुष्यावरती काय परिणाम होतो? आपल्याकडे जे शहरं किंवा गावं येतात आणि पूर्वीपासून ती वसलेली आहेत आणि याचा इतिहास खरा म्हणजे की फार जुन्या काळापर्यंत जातो. पण सर्वसाधारणपणे 12,000 वर्षापूर्वी माणूस जंगलाची भटकंती संपवून तो एकत्र राहू लागला आणि नंतर तो एकत्र राहिल्यानंतर मग त्याची छोटी छोटी गावं झाली, गावाची शहरं झाली आणि आता मोठे
त्याचे मेट्रोपॉलिस असे एरिया झालेले आहेत. हे होत असताना सुरुवातीला खरं म्हणजे की जमीन मुबलक होती, लोकसंख्या कमी होती, त्यामुळे लोक त्यांना हवे तसं त्यांची झोपडी असेल सुरुवातीला किंवा घरं ती बांधायची. जसं पुण्याची सुरुवात एक 240-250 ज्यावेळेस पुणवडी नाव होतं तेव्हा ते हे झालेलं होतं, म्हणजे इतकी छोटे होते. पण नंतर जशी जशी या ग्रहावरील लोकसंख्या वाढली आणि त्याप्रमाणे मग त्या लोकसंख्येनुसार मग लोक जास्तीत जास्त एकत्रित राहायला लागले. एक कोऑपरेटिव्ह बेस तयार झाला लोकांच्यामध्ये आणि मग सगळ्या सेवा ज्या आहेत ते एकत्रित कशा मिळतील, पाण्याची सुविधा असेल, ड्रेनेजची असेल, बाकीच्या सगळ्या सुविधा असतील, त्यामुळे ते जास्तीत जास्त एके ठिकाणी राहण्याचा प्रयत्न सुरू झाला. आणि मग हा जो प्रवास आहे तो विखुरलेल्या स्वरूपातून एके ठिकाणी येण्याचा हा प्रवास सुरू झाला. आणि आपला प्रवास हा गेले 12,000 वर्षाचा असला जंगलामधून शहराकडे येण्याचा, तरी सर्वसाधारणपणे सन 1800 पर्यंत पूर्ण ग्रह तसा विखुरलेला होता. कारण 1800 मध्ये 3 ते 4% लोक फक्त शहरामध्ये राहायचे आणि त्यावेळेस या ग्रहाची लोकसंख्या होती 100 कोटी. पण गेल्या 200-250 वर्षामध्ये या ग्रहाची लोकसंख्या 8 पटीने वाढली. म्हणजे ज्या लोकसंख्येला तुम्हाला 100 कोटी व्हायला 70,000 वर्ष लागले, पण त्याच्या 8 पट व्हायला तुम्हाला फक्त 200-250 वर्ष लागले. इतका प्रचंड लोकसंख्या वाढली. ही नुसती लोकसंख्याच वाढली नाही, तर या लोकसंख्येमध्ये मग ती शहराकडे आली. जसं मी अगोदर सांगितलं की सन 1800 मध्ये 3 ते 4% लोक शहरामध्ये राहायचे. आज ते जवळजवळ 58% लोक शहरामध्ये राहत आहेत. म्हणजे गेल्या 200-250 वर्षामध्ये हे 3%, 3.5-4% पासून ते आता 58% आलेलं आहोत. आणि काही जे काही याचे जे अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांच्या याच्याप्रमाणे की पुढच्या 2-3 दशकामध्ये या ग्रहावरील 70 ते 80% लोक हे शहरामध्येच राहतील, गर्दी करून राहतील. अर्थात ह्याची आपल्याकडे प्रचिती आलेलीच आहे. जसं की नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंट आहे, USA, कॅनडा, त्या भागामध्ये आजही 84% लोक शहरामध्ये राहतात. युरोपमध्ये 82% शहरामध्ये राहतात. आणि मग भारत, चीन आणि आफ्रिकेमधले जे आता सध्या विखुरलेले आहेत, मला वाटतं ते सुद्धा पुढच्या 2-3 दशकामध्ये कमीत कमी 70 ते 75% लोक हे शहरामध्येच असतील. आता शहरामध्ये यायचं म्हणजे कसं आहे की शहराचं नियोजन कसंही झालं तर मग बकाल वस्त्या त्याच्यामध्ये होतात. आणि या जगामध्ये काही शहरं अशी बकाल झालेली आहेत की त्याचं नियोजन व्यवस्थित झालं नाही. आणि हे नियोजन करताना मग त्यासाठी खरं म्हणजे की पूर्वी पेशव्यांच्या काळापासून सुद्धा आपल्याकडे पेठा वगैरे आलेले आहेत, ते आहेच आहे. पण त्याच्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मग आपल्याकडे काही कायदे आले की याचं नियोजन करताना शहरं व्यवस्थित झाली पाहिजेत, तिथे लोकांना रस्ते पाहिजेत, पाण्याची व्यवस्था पाहिजे, सांडपाण्याची व्यवस्था पाहिजे. हे सगळं करण्यासाठी मग त्यांनी 1966 मध्ये MRTP कायदा आणला, महाराष्ट्र रिजन टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966 आणला. तो कायदा हा नगर नियोजन किंवा तुम्ही त्याला DP म्हणता, डेव्हलपमेंट प्लॅन म्हणता, हा त्याचा बेस आहे. हा कायदा काय सांगतो की पुढील 20 वर्षामध्ये त्या शहराचं किंवा गावाचं किंवा ग्रामीण भागाचं किती लोकसंख्या येणार आहे आणि त्या लोकसंख्येला मग त्या पद्धतीने किती रहिवास क्षेत्र पाहिजे, किती त्यांना बिझनेस करण्यासाठी क्षेत्र लागणार आहे, किती पाण्याची गरज लागणार आहे, किती रस्त्याची सुविधा लागणार आहे, याचा हे अंदाज घेऊन मग पुढच्या 20 वर्षासाठी याचा DP प्लॅन, डेव्हलपमेंट आराखडा, विकास आराखडा तयार करायचा, अशी संकल्पना या 1966च्या कायद्यामध्ये आहे. आणि त्याप्रमाणे मग 20 वर्ष तो कायद्या त्या DP तयार झाल्यानंतर DP तयार करताना सध्याची परिस्थिती काय आहे, म्हणजे त्याची एक प्रोसेस असते की त्याला सद्यस्थिती काय आहे त्या शहरामधल्या जमिनीच्या वापराची बेसिकली. आणि मग ते सद्यस्थिती करून मग पुढच्या 20 वर्षाचा प्लॅन तयार करताना मग सगळ्यात अगोदर लोकसंख्या किती वाढणार आहे, नैसर्गिकरित्या बाहेरून किती लोक येणार आहेत, आणि त्याच्यासाठी मग तो विकास आराखडा तयार केला जातो. तो विकास आराखडा ड्राफ्ट स्वरूपात असतो, प्रारूप स्वरूपात असतो. लोकांचे त्याच्यावरती हरकती आणि सूचना मागवल्या जातात. त्याचा विचार करून मग फायनल तो प्लॅन तयार केला जातो. तो राज्य शासनाला पाठवला जातो. राज्य शासन त्याच्यावरती विचार करतं. राज्य शासन त्याच्यावरती समिती तयार करतं एका एक्सपर्ट लोकांची. आणि मग तो मंजूर झाल्यानंतर तो मग मंजूर होतो. हा विकास आराखडा किंवा DP मंजूर होण्याची प्रक्रिया आहे. आणि मग तो मंजूर झाल्यानंतर पुढचे 20 वर्षात त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करायची असते. आणि हा त्याची ही प्रोसेस आहे.
डीपी बनवताना एक सामान्य नागरिकाला कसं इन्क्लूड केलं जातं? डीपी बनवताना दोन पद्धतीने त्याच्यात इन्क्लूड केलं जातं. एक पद्धत ती अशी आहे की ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये एक असा त्याचा मूळ लोकशाहीचा गाभा आहे की प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग असलाच पाहिजे, ही लोकशाहीची मूळ संकल्पना आहे. पण झालं काय की लोकसंख्या वाढल्यामुळे प्रत्येक निर्णयामध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग घेणं शक्य नाही आहे. ज्यावेळेस लोकशाही आली 2032 वर्षापूर्वी, त्यावेळेस शक्य होतं कारण लोकसंख्या कमी होती. पण मूळ संकल्पना तीच आहे की प्रत्येक नागरिकाचा सहभाग पाहिजे. मग नंतर त्याच्यात लोकशाहीत स्थित्यंतर होत गेली आणि त्या स्थित्यंतरामधून मग प्रातिनिधिक स्वरूपाची लोकशाही आली की मला जे वाटतं एक नागरिक म्हणून मी माझा प्रतिनिधी निवडून देईल आणि तसं मग शहरामध्ये नगरसेवक निवडून दिले जातात आणि ह्या नगरसेवक मग मला जे वाटतं नागरिकाला वाटतं ते तिथे ते मांडतात. आणि मग ज्यावेळेस डेव्हलपमेंट प्लॅन तयार होतो, विकास आराखडा तयार होतो, हे नगरसेवकांची एक समिती असते. त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कमिटी किंवा त्याला वेगळी नावं आहेत, त्या समिती पुढे जातो. म्हणजे नागरिकांचे जे आशा आकांक्षा आहेत सहभाग करायचा तो नगरसेवकाच्या मार्फत त्या समितीमध्ये होतो. त्या समितीने केल्यानंतर मग जनरल बॉडी असते, महासभा असते, तिथे सगळेच नगरसेवक असतात. जे पुणे शहरातील जे मतदार आहेत किंवा नागरिक आहेत त्यांचं प्रतिनिधित्व तिथे चर्चा होते आणि त्याप्रमाणे ते निर्णय घेतात. त्यामुळे हे झालं की प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लोकांचा सहभाग. पण केवळ ते तिथेच थांबत नाही, पण लोकांना डायरेक्टली त्याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी मग तो प्रारूप प्रसिद्ध केलं जातं की लोकांना याच्यामध्ये काय म्हणायचं आहे तुम्ही सांगा तुमचे. आणि मग लोक कोणीही मतदार, कोणीही व्यक्ती, कोणीही नागरिक त्या जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्याच्यावरती मत नोंदवू शकतं, त्याच्यावरती आक्षेप घेऊ शकतं, त्याच्यामध्ये सूचना करू शकतात आणि प्रशासनाने मग त्याच्यावरती विचार करायचा असतात की या सूचना आलेल्या आहेत, आक्षेप आलेले आहेत, त्याबाबत काय करायचं आणि मग त्या पद्धतीने ते पुढे सरकतं. त्यानंतर पुढे तो राज्य शासनाकडे जातो. राज्य शासन त्याच्यावरती विचार करतं. आता राज्य शासनसुद्धा हे राज्यातील आमदारांनी बनलेलं असतं की आमदारांनी निवडून दिलेले त्या आमदार म्हणून आलेले मुख्यमंत्री आणि त्या मंत्रिमंडळ असतं. म्हणजे तिथे सुद्धा त्यांचं एक तिसरा स्तर असतो लोकांच्या सहभागाचा, कारण ते आमदारसुद्धा प्रातिनिधिक म्हणून गेलेले असतात, मुख्यमंत्री प्रातिनिधिक असतात, त्यामुळे तिथे ते सहभाग होतो. आणि त्यानंतर मग ह्या सगळ्या प्रक्रियेमधून तो विकास आराखडा तयार होतो. साधारण हा जो डेव्हलपमेंट प्लॅन बनतो त्याला किती वेळ लागतो? त्याचं असं आहे की हा 20 वर्षाचा असतो आणि 20 वर्षे संपण्यापूर्वी 1, 2, 3 वर्ष त्याची पुढच्या विकास आराखड्याची सुरुवात करावी असं आहे. खरं म्हणजे की एखाद्या 2 वर्षामध्ये हा संपायला हरकत नाही, कारण त्याच्यामध्ये काही फार विशेष काही नसतं. कारण यंत्रणा आता काही आपण कायदा 1966चा आलेला आहे, त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की कसं ते चालतं. पण दुर्दैवाने प्रशासकीय यंत्रणा इतकी आता ढेपाळलेली आहे, इतकी निर्बुद्धपणे काम करते की ते 1-2 वर्ष सुरुवातीला जरी केलं तर तितकं ते करत नाही आणि मग त्याच्यात विलंब होतो. पुण्याचा जर आपण बघितला की पुण्याचा जो विकास आराखडा होता, डीपी होता, तो 1987ला आला आणि 2007ला 20 वर्षांनी तो नवीन यायला पाहिजे होता. दुर्दैवाने 2007ला तो आला नाही आणि त्याच्यामध्ये 10 वर्षाचा विलंब झाला आणि मग तो 2017ला आला. म्हणजे हे खरं हे म्हणजे चूक म्हणत मी प्रशासनाची, हे प्रशासनाचं पाप आहे. याच्यामध्ये काही लोकप्रतिनिधीचा दोष मला म्हणता येणार नाही, कारण लोकप्रतिनिधी तसं काही अडवत नाहीत. त्यामुळे हे प्रशासकीय कुठेतरी हे आहे आणि त्याच्यामुळे मग शहरामधले जे प्रश्न निर्माण होतात, ज्या समस्या निर्माण होतात की तुमचा विकास आराखडा 20 वर्षाचा होता पण पुढचे 10 वर्षाचं काय मग, तर तो तिथे ह्यामध्ये खरं म्हणजे की ही प्रक्रिया जी आहे ती 1-2 वर्षामध्ये पूर्ण होऊ शकते. पण प्रत्यक्षात या नोकरशाहीच्या करंटेपणामुळे ते त्यामध्ये होत नाही. आणि मग ज्यावेळेस असं उशीर होतो त्यावेळेस नुकसान काय होतं किंवा कुणाला होतं? खरं म्हणजे की याच्यामध्ये 2 बाबी आहेत. एक की आपण विकास आराखडा उशिरा झाल्यामुळे नुकसान काय होतं याच्यावर पण विचार करतो, पण जुना जो विकास आराखडा आहे 20 वर्षासाठी जो केलेला, त्याची किती अंमलबजावणी झाली याचं ना नगरसेवक विचारतात, ना त्या क्षेत्रातले आमदार विचारतात, ना माध्यमकर्मी विचारतात किंवा ना कोणी सामाजिक कार्यकर्ते विचारतात. खरं म्हणजे तुम्ही आराखडा फार चांगला बनवलेला आहे, पण त्याचं झालं काय पुढे, तर हे कोणी विचारत नाही. तो पहिला प्रश्न. आणि मग दुसरा प्रश्न असा आहे की तुमचा ह्या विकास आराखडा उशीर झाला तर काय समस्या निर्माण होतात. खरी समस्या निर्माण होते की पूर्वीचा जो आराखडा आहे त्याची अंमलबजावणी झाली नाही, तर त्याच्यात खरं म्हणजे समस्येचं मूळ कारण असतं, मूळ गाभा तिथे असतो. काही शहरांचा 20 वर्षामध्ये केवळ 20, 22, 23, काही शहरांचा 30, 32, 33, 35% अंमलबजावणी होते. त्यामुळे शहरांच्या समस्या निर्माण कुठे होतात? अंमलबजावणीमध्ये होतात. आणि अंमलबजावणी न करण्याला कोण जबाबदार आहे?
त्या शहराचे आयुक्त, त्या शहराचे सिटी इंजिनियर आणि त्या शहराची प्रशासकीय यंत्रणा असते. खरं म्हणजे की महापौर येतात जातात, नगरसेवक येतात जातात, पण ही यंत्रणा कायमस्वरूपी असते आणि ते यंत्रणा फार प्रचंड मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे खऱ्या समस्या ज्या निर्माण होतात, तो विकास आराखड्याची 100% अंमलबजावणी न झाल्यामुळे त्या तयार होतात. आणि त्याच्यात मग पुढचा मुद्दा तयार होतो की मग विकास आराखडा तयार करण्यामध्ये हे आहे, खरं म्हणजे की तो 20 वर्षामध्ये लोकसंख्या किती येणार आहे त्याच्यासाठी तो विकास आराखडा बनवलेला असतो. आता जितका विलंब होईल त्या विलंबामुळे मग आणखी लोकसंख्या येणार आहे, ते आणखी प्रश्न होतात, गर्दी वाढते, ट्रॅफिक जॅम होतात, पाण्याच्या समस्या होतात, टँकर लावावे लागतात, घनकचरा व्यवस्थापनाच्या समस्या निर्माण होतात आणि मोठ्या प्रमाणात खरं म्हणजे की समस्याग्रस्त होण्याचं, शहर समस्याग्रस्त होण्याचे 3 कारण आहेत खरं म्हणजे. एक तर चुकीचा आराखडा तयार करणं, दुसरं म्हणजे आराखड्याची अंमलबजावणी न करणं आणि तिसरं म्हणजे की पुढचा आराखडा हा वेळेतच न करणं. मी एक आता संकल्पना मांडलेली आहे की जर म्हणजे खरं म्हणजे की नोकरशाही आणि हे खरं म्हणजे प्रगल्भ बुद्धिमत्तेचे असावेत अशी अपेक्षा आहे. कारण त्यांचा हेड असतो तो IAS असतो आणि तो 13 लाख अर्जामधून तो 140-50 लोक निवडून होतात, म्हणजे प्रगल्भ बुद्धिमत्तेचा असतो. आता नुसतंच 20 वर्षाचा आराखडा करून चालणार नाही, कारण एकीकडे आपण म्हणतो की पुढच्या 2-3 दशकामध्ये की 70-80% लोक हे शहरामध्ये येतील आणि त्याच वेळेस भारताची लोकसंख्या ही स्टॅबिलाइज व्हायला लागेल आणि त्यानंतर मग ती कमी कमी होत जाईल. म्हणजे आता 20 वर्ष हा सुद्धा एक जुना कन्सेप्ट झालेला आहे. आता जो आराखडा करायला पाहिजे तो म्हणजे की या शहराची लोकसंख्या किती होणार आहे अंतिमतः, तो विचारात घेऊन खरं म्हणजे आराखडा झाला पाहिजे, ना की 20 वर्षाचा. मग तो 30 वर्षाचा असेल. हा एक गाभा झाला. दुसरा गाभा असा आहे की ह्या क्षेत्रामध्ये किती लोकसंख्या चांगल्या पद्धतीने सामावून घेतली जाऊ शकते. की कसं आहे की एकाच ठिकाणी खूप जर तुमचे कॉन्सन्ट्रेशन जर झालं, लोकसंख्येची घनता झाली तर प्रश्न निर्माण होतात. आता तो बाब असला तरी एक फक्त मी उदाहरण म्हणून देतो की त्या भागामध्ये पडणारा पाऊस आहे हा काही कोणी वाढवू शकत नाही, पण पडणाऱ्या पावसामुळे जे काही पाणी येणार आहे किंवा नद्यांचं जे पाणी येणार आहे त्या पाण्यावरच ती लोकसंख्या अवलंबून असणार आहे. त्या पाण्याला मर्यादा असतात आणि त्या मर्यादेच्या सीमितच तिथली लोकसंख्या आणावी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे की पाणी पुरवठा असं. नाही तर केप टाऊनमध्ये परिस्थिती भयानक झाली होती की पाणीच नव्हतं तिथे. म्हणजे नियोजनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गाभा म्हणजे की तिथे पाणी किती उपलब्ध होणार आहे आणि हे पाणी जितके सीमित असेल तितकीच तिथे लोकसंख्या वाढवून दिली पाहिजे आणि नंतर तिथे ते थांबवलं पाहिजे. तर तसं ते होत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचे हे प्रश्नाचं भयानकता निर्माण होते. आणि सर या सगळ्या प्रोसेसमध्ये एक शेवटचे जर काही बघितलं तर ते नागरिक आहे, तर त्यांच्या आयुष्यावरती होणारा परिणाम आहे प्रत्येक गोष्टीचा. पण असं बघायला तर आपण बघण्यात येतं की ते जे नागरिक आहे ते या गोष्टीबाबत जागरूकच नाही आहेत. तर तुम्हाला याचा प्रॉब्लेम कुठे वाटतो? म्हणजे आता असं एक टीका करायचं म्हटलं किंवा मग प्रशासनाने आणि शासनाने किंवा राजकीय पक्षांनी हात झटकून टाकायचं म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो की नागरिक जागरूक नाही आहेत. आणि नागरिक जागरूक नाही आहेत हे म्हणण्यामध्ये म्हटलं की सगळे प्रश्न मिटतात. मग अरे नागरिकच जागरूक नाहीत, मग आम्ही काय करायचं, मग प्रशासनाने काय करायचं, मग राजकीय पक्षांनी काय करायचं. मला वाटतं की नागरिक जागरूक नाही आहेत हा त्याच्यामध्ये हे नाही, समस्या नाही आहे. नागरिक हा नागरिक आहे. त्यांनी तुम्हाला स्वतःच्या टॅक्समधून पैशामधून तुम्हाला पगार दिलेला आहे, व्यवस्था केलेली आहे, निवडणुकीसाठी पैसे खर्च केलेले आहेत आणि तिथे बसवलेलं आहे. हे तुम्हाला आता काम करायचं आहे. त्यामुळे तुम्ही जर काम केलं नाही तर ते त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्याकडे जे राजकीय नेतृत्व आणि प्रशासकीय हे आहेत हे त्यांचं फेल्युअर आहे. नागरिकांचा फेल्युअर. नागरिकांनी ज्यावेळेस टॅक्स दिला त्यांचा आणि त्याच्यामधून पैसे उपलब्ध करून तिथे त्यांची माझ्या दृष्टीने जबाबदारी संपली. पण काय होतं की कन्व्हिनियंटली बऱ्याच वेळेस काय होतं की नागरिकांवरती ब्लेमदारी, तिथले नागरिकच हे नाही आहेत. आता नागरिकांनी त्यांचं काम केलेलं आहे, प्रत्येकाचं काम दिलेलं आहे. टॅक्समधून त्यांना निधी उपलब्ध करून देणं हे तिथेच ते थांबवलं पाहिजे. आणि पुढचं सगळं ही व्यवस्था कशासाठी केलेली आहे मग, म्हणजे 40, 50, 60% खर्च नागरिकांच्या टॅक्समधला हा पगारावरती जातो. मग पुन्हा परत त्यांनी जागरूक व्हायचं. मग त्यांनी स्वतःच केलं असतं ना. मग तर मला वाटतं की बऱ्याच वेळेस लोकांचा कसा गैरसमज असतो, नागरिक जागरूक पाहिजेत. मला वाटतं की हे थोडंसं तितकंसं बरोबर नाही. आणि डेव्हलपमेंट प्लॅन आपला जो बनतो त्यात ज्या आरक्षित जागा असतात
त्या काय बघून कन्सिडर केल्या गेलेल्या जातात, किंवा जे अफोर्डेबल हाऊसिंग हा कन्सेप्ट असतो ते काय बघून डेव्हलप केले जातात, आणि त्यांचा काय परिणाम होतो, ते कशामुळे कन्सिडर केले जातात? तुम्ही फार आशिष एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की आरक्षित जागा. आणि मी ज्यावेळेस 2 वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्त होतो आणि नंतर मग विभागीय आयुक्त होतो, पूर्वी जिल्हाधिकारी होतो, तर सर्वसाधारणपणे सामान्य नागरिक, विकासक आणि जमीन मालक आणि राजकीय नेतृत्व यांच्या दृष्टीने डेव्हलपमेंट प्लॅन, विकास आराखडा म्हणजे आरक्षित जागा, त्यांचं महत्त्व हे 90% तिथे असतं की फक्त लक्ष आरक्षित कुणाचं आहे, आरक्षण माझ्या जागेवर पडलं आहे का दुसऱ्याच्या जागेवर पडलं आहे, का माझं आरक्षण कसं काढून घ्यायचं किंवा दुसरीकडे कसं सरकवायचं आहे. म्हणजे संपूर्ण त्याच्यावरती लक्ष कुठे केंद्रित होतं की ते आरक्षणाच्या बाबतीमध्ये. आरक्षण कशासाठी असतं की जी नवीन वाढीव लोकसंख्या आहे पुढच्या 20 वर्षामध्ये येणार आहेत, त्यांना नवीन वैद्यकीय सुविधा म्हणजे हॉस्पिटल्स असतील, क्लिनिक्स असतील, किंवा मग नवीन शाळा किंवा वैद्यकीय सुविधा, प्राथमिक तुमच्या माध्यमिक किंवा महाविद्यालयीन शाळा, त्यांच्यासाठी किती जागा आरक्षित केल्या पाहिजेत, किंवा जे शासकीय जे सपोर्ट सिस्टम लागतो त्यांच्यासाठी, किंवा तुमचे स्थानिक बस सर्व्हिस असेल त्यांच्यासाठी डिपोज पाहिजेत, त्यांच्यासाठी अनेक सुविधा पाहिजेत. रोड्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला जागा घ्याव्या लागतात वायडनिंगसाठी, तर याच्यासाठी मग तिथे रिझर्वेशन तिथे खाजगी जमिनीवरती टाकावं लागतं. आणि खाजगी जमीन टाकलं त्याला आरक्षण म्हणतो. आणि मग हे आरक्षणामधून तिथे सार्वजनिक सुविधा त्याच्यामध्ये निर्माण करणं त्याच्यामध्ये असतं. मग ह्या 20 वर्षामध्ये ह्या सगळ्या ज्या तुम्ही आरक्षणं केलेली आहेत ते विकसित झाले पाहिजे. ते होतात का तर कोणीच विचारत नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे काहीही याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, ज्याला वाटेल त्याप्रमाणे असं चाललं की हे करायचं आहे ते करायचं आहे, पण रस्त्याचं सगळ्यात कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे की रस्त्यासाठी जे आरक्षण केलेल्या जागांचं ते तुम्ही घेतले आहेत का? नाही, कारण मग कोणीतरी येतो की माझ्या बिल्डिंगला हात नाही लागला पाहिजे, मग माझी जागा गेली नाही पाहिजे, किंवा अशा पद्धतीने होतं. त्यामुळे आरक्षण हा फार छोटा मुद्दा असला तरी आपल्याकडे आरक्षणाभोवती सगळं समजतं. एक लक्षात घेतलं पाहिजे की कोणी पुण्यातल्या किंवा कुठल्या शहरातल्या माणसाने, नागरिकाने, माध्यमकर्मीने किंवा लोकप्रतिनिधीने असं विचारलं आहे का की या शहरामध्ये जो नवीन आराखडा आलेला आहे त्याच्यामध्ये जास्त FSI देण्यात आलेला आहे, आता प्रत्येक वेळेस देण्यात येतो, TDR देण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये जे काही नवीन इमारती तयार होतील रहिवाशाच्या त्याच्यात किती नवीन लोकसंख्या येणार आहे, आणि मग त्या लोकसंख्येसाठी तितके वाहनं जाण्यासाठी रस्ते वाईड आहेत का, पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे का, पाण्याची सुविधा आहे का, ड्रेनेजची सुविधा आहे का, माहीत नाही. आज जर तुम्ही पुण्याच्या आयुक्तांना किंवा सिटी इंजिनियरला विचारलं की तुमचा 2017चा आराखडा तयार झालेला आहे, त्या आराखड्यामध्ये जो FSI अनलॉक केलेला आहे किंवा TDR मिळणार आहे तो सगळा वापरला गेला तर किती लोकसंख्या आहे ते सामावून घेतली जाईल, आणि त्या लोकसंख्येसाठी मग या सुविधा पुऱ्या पडतील का? त्याचं उत्तर असं आहे की कुणालाच माहिती नाही आहे. त्यामुळे हे हवेत गोळीबार किंवा अंधारात चाचपडण्यासारखा हा विकास आराखडा असतो. खरं म्हणजे की हे असं नाही आहे. याच्यासाठी घटनेमध्ये हे केलेलं आहे की तरतूद केलेली आहे. 1993-94मध्ये 74वी घटना दुरुस्ती केली, आणि त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की हे कशा पद्धतीने हे व्हावं. त्याच्यात असं केलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डेव्हलपमेंट प्लॅनिंग कमिटी, DPC ज्याला आपण म्हणतो, त्यांनी जिल्ह्यात किती पाणी आहे, ग्रामपंचायतांना किती लागणार आहे, नगरपालिका किती लागणार, महानगरपालिकांना किती लागणार, त्याचं त्यांनी व्यवस्थित वितरण करायचं आहे. मग कुठल्या शहराला किती FSI वाढवून द्यायचा आहे किंवा तिथे तो सीमित करायचा आहे. आपल्याकडे काय होतं की अशा पद्धतीने त्या DPCकडे हे पाठवलंच जात नाही, तुमचे विकास आराखडा पाठवला जात नाही. हा खरं म्हणजे की संविधान भंग आहे. संविधानात तरतूद असून आता पुण्याचा तुम्ही जर विचारलं की हा DPCकडे गेला होता तर नाही गेला. तुमच्या घरात पुण्यामध्ये ते MPC आले, मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी आले, जिथे फार मोठ्या प्रमाणात नागरीकरण होतं. तिथे सुद्धा ते MPCकडे जायला होता, पुण्याचा आराखडा गेला नाही. त्यामुळे लोणावळ्याला किती पाणी आहे, पिंपरी चिंचवडला किती पाणी आहे, खाली शेतीला किती पाणी जाणार आहे, किंवा पुण्याला किती वाढीव जो FSI किंवा आला त्याच्यासाठी त्या लोकांना किती पाणी, हे कुणालाही काही माहिती नाही. याचा मी फक्त एक आकडा सांगतो. मी PMRDला मेट्रोपॉलिटन कमिशनर असताना मी गेल्यानंतर बघितलं की पुण्याचा PMRDचं जो क्षेत्र आहे 7,500 स्क्वेअर किलोमीटर, त्यातल्या गावाच्या भोवती रहिवास क्षेत्र त्यांनी एका ह्याच्यात नोटिफिकेशन जाहीर केलेलं होतं की गावाची लोकसंख्या 5,000पेक्षा कमी असेल तर तिथे अर्धा किलोमीटर एरिया हा रहिवास क्षेत्र झालं म्हणून जाहीर केला, आणि 5,000पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर तिथे 1 किलोमीटर रहिवास क्षेत्र.
आता मी त्याच्यात कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यामध्ये जे FSI निर्माण झाला आणि तिथे जर लोक आले तर ती लोकसंख्या सर्वसाधारणपणे 7.5 ते 8 कोटी होते त्या ह्याच्यामध्ये. पिंपरी पुणे सोडून फक्त जे गावं आहेत तिथे. मग त्यांना पाणी किती लागणार आहे? कुणी विचार केला आहे का? मग तेवढं पाणी आहे का आपल्याकडे? तुम्ही हे बघितलं खडकवासला सिस्टीम आहे, वरसगाव आणि पानसेत आणि हे आहे, तर तिथे फक्त 29 TMC पाणी आहे. पण ह्या जे पाणी उपलब्ध आहे एरियामध्ये त्याच्यामध्ये किती लोकसंख्या सामावून घेतली जाते? फक्त 2,37,00,000 लोकसंख्या आज सामावून घेतली जाते, ते पण 235 लिटर दरडोई नाही तर 90 लिटर दरडोई. मग आपण एवढा मोठा रहिवासी क्षेत्र ओपन करतोय आणि मग जेवढी लोकसंख्या जर आली तर पाणी आहे का? तर पुढच्या भविष्यातील ज्या पिढ्या येणार आहेत त्या पिढ्यांना आपण आत्ताच पाण्याचं दुर्भिक्ष्य असं हे क्षेत्र निर्माण करतोय. आणि सर आता जसं आपण याच्या आधी बोललेलो की आरक्षित जागा, तर आरक्षित जागेसारखेच जे डेव्हलपमेंट प्लॅन तयार होतो त्यावेळेस जे रहिवाशांसाठी ज्या व्यवस्था केल्या जातात किंवा ज्या फ्लॅट सिस्टम डेव्हलप केल्या जातात त्या संदर्भात काय तरतुदी असतात? नाही, एकदा तुमचा आराखडा निर्माण झाला की प्रत्येक प्लॉट कसा विकसित करता येईल ती त्याच्यात तरतूद असते की प्लॉटची साईज किती आहे, तो कुठल्या रोडला आहे, रोडच्या या अनुषंगाने मग तिथला FSI ठरला जातो. रोडचं विड्थ जर मग जास्त असेल तर जास्त FSI तिथे कंझ्युम करता येणं शक्य आहे, कारण हाईटवरती जाऊ शकते. त्याला मार्जिन सोडायचे असतात. त्यामुळे प्रत्येक प्लॉटप्रमाणे तो बदलत राहतो. शिवाय त्याच्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसनासाठी जो TDR मिळतो तो तुम्हाला तिथे वापर देतो, किंवा प्रीमियम FSI म्हणजे तुम्ही महापालिकेकडून तिथे FSI विकत घेऊ शकता. त्यामुळे प्रत्येक बिल्डिंगला तिथे त्याच्यात सुविधा निर्माण केलेल्या असतात की तुम्ही किती बिल्डिंग किंवा किती लोकांना तिथे अकोमोडेट करू शकता. म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंग आणि अफोर्डेबल हाऊसिंग हा जो प्रकार आहे तो याच्यामध्ये की मोठा जर एरिया असेल प्लॉटचा तर तिथे 20% जागा जे आहे, 20% जे क्षेत्र आहे ते तुम्ही म्हाडाला बांधून द्यायचं असतं आणि मग म्हाडा त्याची लॉटरी काढून त्या लोकांना देते या सगळ्यामध्ये. आणि दुसरं असं आहे की अफोर्डेबल हाऊसिंगचाच पण त्याला ते नाव नाही आहे. आपल्याकडे झोपडपट्टी पुनर्वसन ही योजना आहे, तर तिथे तुमची ती झोपडपट्टी जाहीर झाली की तिथे खाजगी विकासक येऊन त्याला त्या प्रमाणामध्ये म्हणजे जमिनीसाठी त्याला TDR मिळतो, म्हणजे पैसे मिळतात, आणि बांधकामासाठी सुद्धा TDR मिळतो. आणि त्याच्यामधून मग तो तिथले जे रहिवासी आहेत झोपडपट्टी त्यांना फुकटात घरं देतात, मोफत घरं देतात. ते सुद्धा अफोर्डेबलच्या पलीकडचं आहे, मग ते तो मोफतच आहे. त्यामुळे अशा दोन्ही पद्धतीने ते चाललेलं असतं. ते अशा योजना चालू आहेत. आणि याच्यात जे फंडिंगच्या तरतुदी असतात, म्हणजे आता समजा महानगरपालिकेचं ॲन्युअल बजेट झालं आणि DPचा आराखडा, हे दोन कसे एक जोडल्या जातात किंवा याच्यासाठी ज्या तरतुदी असतात त्याचा खर्च हा महानगरपालिकेच्या याच्यातून केला जातो की शासकीय याच्यातून केला जातो? याच्यामध्ये 100% महानगरपालिकेचा जो खर्च आहे, बजेट आहे, त्याच्यामधून तो केला जातो. त्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्या अशी अपेक्षा आहे की 20 वर्षामध्ये जे काही तुम्हाला विकास करायचा आहे त्याच्यासाठी किती खर्च लागणार आहे आणि तो खर्च दर 20 वर्षामध्ये पहिल्या वर्षी किती आणि 21व्या वर्षी किती याचा प्लॅन करावा लागतो. तसा प्लॅन होतो का? होत नाही. त्यामुळे अमुक नगरसेवकाने सांगितलं की अमुक स्टँडिंग कमिटी चेअरमनने सांगितलं, अमुक महापौराने सांगितलं, अमुक अधिकाऱ्याला वाटलं, अमुक आमदारांना वाटलं, अशा पद्धतीने ते हॉशपॉश पद्धतीने चालतं. असं सिस्टमॅटिक चालत नाही, ज्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे. आणि खरं म्हणजे हे लोकांच्या पुढे येत नाही की असं व्हायला पाहिजे. त्यामुळे असा जरी खर्च होत असला बजेटमधला, पण दुसरं असं आहे की शासनाने महापालिकेने तसं केलं की नाही हे जनतेने बघावं. तुम्ही म्हटलं ना जनतेचं काय याच्यामध्ये, याच्यासाठी कायदा तरतूद केलेली आहे की महापालिकेचा कायदा आहे, त्याच्यात एक कलम आहे 94. त्यामध्ये असं केलेलं आहे की दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये त्याच्या अगोदरच्या वर्षी जो काही महापालिकेने पैसा गोळा केला तो कुठे खर्च केला, त्याच्यामधून काय बांधकामं झाली किंवा किती पगारावरती केला, सगळं 1 रुपयाचा हिशोब त्यांनी त्या अहवालामध्ये, प्रशासनिक अहवालामध्ये द्यायचा असतो आणि तो जनतेला उपलब्ध करून द्यायचा असतो. जनतेने मागितला आहे का? नाही मागितला. महापालिकेने तयार केला आहे का? बऱ्याच वस्तू तयारच करत नाहीत, कारण जनताच मागत नाही. म्हणजे कायद्यातली तरतूद असून त्यामुळे जनतेला माहीतच होत नाही. त्यामुळे
बजेटमध्ये जे पैसा आलेला आहे तुम्ही कशावरती खर्च केला, हे ते जनता विचारू शकत नाही, कारण त्यांनीच मागितलेलं नाही, मग त्यांच्या नगरसेवकांनी मागितलं नाही निवडून दिलेलं जे आहे ते. त्यामुळे सगळं हे असा थोडासा अंधार आहे त्या बाबतीमध्ये. मग तसं हे बजेटमध्ये तरतूद असलेला पैसा कुठे जातो हे सामान्य नागरिकाला कळत नाही. कळण्यासाठी आहे ना सेक्शनचा, तुमच्या 94 प्रमाणे तुम्ही मागू शकता. हा, दिलं नाही तर आयुक्तांबद्दल तुम्ही तक्रार करू शकता की हा आयुक्त कशासाठी आलेला आहे इथे, मग तो का करत नाही, हे त्याने दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की हा डीपी करताना आपण फक्त की पाणी रस्ते हे नाही आहे, हे चुकीचं आहे. माणूस शहरामध्ये काय येतो, राहण्यासाठी येतो का, तो स्वतःचं अर्थार्जन करण्यासाठी असतो. एक तर नोकरी असेल, व्यवसाय असेल, प्रोफेशन असेल, याच्यासाठी तो येतो. आणि जगामध्ये नगर नियोजन म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन, याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट कुठली असते की त्या शहराची इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी तुम्ही कशी सुधारणार आहात ते डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आलं पाहिजे. ते आपल्या प्लॅनमध्ये असतं का, झिरो. त्या प्लॅनचा बेसच नाही आहे. म्हणजे गेले 1966 पासून आत्तापर्यंतचे जे नोकरशाहीमधले लोक आहेत त्यांनी हा जो बेसिक कन्सेप्ट आहे जागतिक पातळीवरती चाललेला तो विचारातच घेतला नाही. जे जगामध्ये लिव्हेबल सिटीज म्हणतो आपण की सगळ्यात चांगल्या राहणारे शहरं आहेत, दरवर्षी 100 शहरांचा क्रमांक त्याच्यामध्ये दिले जातात. आणि भारतातले किती आहेत, 0. का तर आपण त्या पद्धतीने करत नाही की तुमचं सगळ्यात अगोदर काय पाहिजे की त्या लोकांना नोकऱ्या किती वाढणार आहेत त्या डेव्हलपमेंट प्लॅनमधून, त्याच्यामधून अर्थार्जनासाठी काय आहेत. आपल्याकडे काय होतं की इथे रहिवास क्षेत्र वाढतं आणि इथून माणूस उठतो चाकणला जातो, इथून उठतो हिंजेवाडीला जातो, इथून उठतो खराडीला जातो. हे चुकीचं आहे खरं म्हणजे की तुम्ही. आणि याच्यामध्ये नुसतंच हे नाही, त्या माणसाचा स्ट्रेस वाढतो जाण्या येण्यामध्ये, तुमचं फ्युएल वाढतं. आजही आपण एनर्जी बाबतीमध्ये परावलंबी आहोत, आपण एनर्जीचे गुलाम आहोत. मग नगर नियोजनामधून हे असं केलं पाहिजे की तुम्हाला कमीत कमी तुमची एनर्जी कशी वापरता येईल. जर तुमचे 70-80% लोक जर शहरामध्ये येणार असतील तर, आणि तुम्हाला परदेशातून आयात केलेलं क्रूड ऑइल कमी करायचं असेल आणि आपल्याला हे गुलामगिरी कमी करायची असेल इम्पोर्टवरची, तर तुम्ही तसं शहराच्या नगर नियोजनमध्ये केलं पाहिजे का, याचा विचार होतो का, 0% याचा विचार होतो. मी ज्यावेळेस PMRDमध्ये होतो त्यावेळेस तिथला आराखडा तयार करायला घेतला आणि त्या आराखड्याचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह असं होतं की लिस्ट एनर्जी इंटेन्सिटी पर कॅपिटा, म्हणजे सगळ्यात कमीत कमी एनर्जी कशी लागेल दरडोई, अशा पद्धतीचा नियोजनाचा बेस असेल, अशा पद्धतीचं हे केलं पाहिजे. मी नंतर माझी बदली झाल्यानंतर मी बघितलं तिथला आराखडा तयार झाला, हा विषयच नाही आहे. नेहमीप्रमाणे आपलं काय की रस्ते अमुक तमुक हे असं चाललेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे जे आराखडे होतात ते इलिटरेट म्हणजे तुमचे निरक्षर मानसिकतेतून झालेले हे सगळे आराखडे असतात. आता आपण याच्याबद्दल बोलतो होतो की जे ट्रॅफिक रिलेटेड काही गोष्टी आहेत, तर आता डेव्हलपमेंट प्लॅन ज्यावेळेस बनतो त्यावेळेस ट्रॅफिक रिलेटेड तर विचार केला गेलेलाच असतो, पण आपल्याला अजूनही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, जे की आपल्या इथे प्लॅन बनलेला असतो. तर ते का होतं आणि तो इम्प्लिमेंट का होत नाही, किंवा ट्रॅफिक जर सोडवायचं म्हटलं तर पब्लिक ट्रान्सपोर्टवरती भर दिला जावा, याचं काही नियोजन असतं की नाही त्यात? यामध्ये नियोजन आहे. मला असं माहिती आहे की मी ज्यावेळेस महापालिका येतो त्यावेळेस 16 रिपोर्ट होते ट्रॅफिक मोबिलिटी, शहरातले काय करायचं ट्रॅफिकचे, छोटे मोठे आणि असे मोठे होते. याच्यामध्ये त्याचा विचार केला जातो, पण ज्या पद्धतीने विचार केला गेला पाहिजे तसा होत नाही. विचार केला तर हो, पण ज्या पद्धतीने त्याला सोल्युशन करायचं का तर तसा विचार होत नाही. की इथे तुमच्या ह्या रस्त्यावरती इतका FSI आलेला आहे, त्यामुळे इतकी लोकसंख्या येणार आहेत, इतकी वाहनं होणार आहेत आणि इतकी गर्दी होणार आहेत, हे मॉडेल आहे. याच्यामध्ये काही परत आता नवीन सायन्स आणि असा रिसर्चची गरज नाही, सगळीकडे ते मॉडेल आहेत. मग किती तुमच्या तिथे ट्रिप्स होणार आहेत त्या माणसाच्या, कुठे तो जाणार आहे, आणि तशा पद्धतीने मग रोड विड्थ ठेवली पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. पुण्याच्यामध्ये त्याचं एक शास्त्र आहे की किती टक्के तुमचा रोड विड्थ खाली रस्ता असावेत ह्याच्यासाठी की शहरामधले रस्त्याखाली किती जमीन असावी, किती टक्के असावी. पुण्याचं जर घेतलं, आता 2017चं मला माहीत नाही आहे, पण 1987चा मी सांगतो की जी त्याच्यामध्ये रस्त्याखाली जमीन धरली होती तीच मुळात कमी होती आणि इम्प्लिमेंटेशन तर काय मला वाटतं 6-7% जमीन रस्त्याखाली आहे. त्यामुळे आराखडे चुकीचे होतात, जे झाले त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि सगळ्यात मोठा म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे म्हणतो, पब्लिक ट्रान्सपोर्टकडे फार दुर्लक्ष होतं प्रत्येक शहरामध्ये. ज्या शहरामध्ये जगामध्ये झालेलं आहे, मी टोकियोमध्ये बघितलेलं आहे, दर 500 मीटरला तुम्हाला चालत गेल्यानंतर कुठली तरी एक पब्लिक ट्रान्सपोर्टची अपॉर्च्युनिटी असते. एक तर बस असेल, एक ट्रॅम असेल, मेट्रो असेल
किंवा तिथे सायकलसुद्धा दिलेले आहेत का त्याच्यामध्ये. त्यामुळे दर 500 मीटरला तुम्हाला, आणि तिथे इतकं मोठं शहर आहे की जगातल्या मोठ्या शहरापैकी एक आहे ते, तिथे तुम्हाला ही समस्या तितकी नाही आहे. मग आपल्याकडे का होऊ शकत नाही? तर आपल्याकडे प्रशासकीय दुर्लक्ष आहे. मी ज्यावेळेस इथे मेट्रो आणायचा प्रयत्न केला 2010-11 प्रचंड विरोध होता. खरं म्हणजे की तुमची एक रोड लेनमध्ये तुमचे 14, एक मेट्रोच्या लेनमध्ये तुमचे 14 रोडचे लेनचे ट्रॅफिक वाहून नेण्याची क्षमता असते. लंडनमध्ये 1862 मेट्रो सुरू झाली आणि 1890 पूर्ण इलेक्ट्रिफिकेशन झालं आणि म्हणून लंडन मग जगाचं आर्थिक सेंटर बनलं की फायनान्शियल सेंटर ऑफ द वर्ल्ड. आपल्याकडे, आणि त्यावेळेस लंडनची लोकसंख्या फक्त 16 लाख होती. म्हणजे 16 लाख लोक असताना त्यांनी विचार केला की नाही, हे केलं पाहिजे. आपल्याकडे तसा विचार नाही. 2010-11ला विरोध, महापौरांचाच विरोध, पब्लिकली हे केलं की आम्हाला मेट्रो नको. त्यामुळे कसं होतं की, आणि काही लोकांचे मोर्चे पण आले होते की मेट्रो नको होतं. आपण त्यांना सांगायला लोकांना कमी पडतो, प्रशासन आणि राजकीय, की तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टेशन. आजही पुण्याची जर व्यवस्था सुधारली असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट जर वाढवला, पुण्यामध्ये बसेस फ्लड केल्या, लोकांना काय टू व्हीलरवरती आणि ह्याने जाणं किंवा टॅक्सीने जाणं हे काही फार आनंदाचं वातावरण नाही आहे. त्यांना अफोर्डेबल पाहिजे, क्विक पाहिजे. ते करताना शक्य आहे का? शक्य आहे. का करत नाही आहे? तर मग कर्मदारिद्र्यता, प्रशासकीय कर्मदारिद्र्यता हा त्याचं एक उत्तर आहे. आणि आपण ज्यावेळेस बोलताना आरक्षणाच्या याच्यात बोललेलो की आरक्षित जमीन असते, तर रिझर्वेशन लिफ्टिंग, तर याबद्दल काय तरतुदी असतात आणि याचा फायदा काही बिल्डर्सला होतो का? नाही, रिझर्वेशन म्हणजे आता माझी जमीन आहे आणि माझ्या जमिनीवरती शाळेचं आरक्षण पडलेलं आहे. आता शाळेचं आरक्षण केल्यानंतर मला त्याचं महानगरपालिका पैशाचं कॉम्पेन्सेशन देईल, खरेदी करतं खरं म्हणजे, किंवा त्याच्याऐवजी मला TDR देईल. पण मला अशी माझी हव्यास असतो की नाही, मला याच्यामध्ये तो माझ्याकडेच राहिला पाहिजे आणि मी त्याच्यावरती रेवास केला किंवा हे तर कमर्शियल केलं तर जास्त पैसा मिळेल. त्यामुळे मी काय प्रयत्न करतो की नाही, मला ते ठेवायला पाहिजे. मग मी प्रशासनाकडे जातो की राजकीय नेतृत्वाकडे जातो आणि माझं आरक्षण तिथे वगळून घेण्याचा प्रयत्न करतो किंवा मग कुठेतरी दुसरीकडे ढकलण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक वेळेस असं होतंच असं नाही. फार रेअर केसेसमध्ये आरक्षणं वगळली जातात आणि ती सरकवली जातात. पण याचा तोटा हा पब्लिकचा होतो. प्रश्न आहे की पण त्यांची ताकद असते, जी राजकीय ताकद असेल किंवा पैशाची ताकद असेल, त्याच्यामुळे ते होतं. पण मला वाटतं की अलीकडे ते प्रमाण तसं फार कमी झालेलं आहे. तरी सर, DP लागू करताना भ्रष्टाचार किंवा राजकीय दबाव याचा किती परिणाम होतो? मला वाटतं की राजकीय दबाव, जिथे लोकशाही आहे, जिथे राजकीय पक्ष आहेत, दबाव हे येणारच, हे अपेक्षित आहे. त्यामुळे तो आपल्याला, कारण शेवटी सरकार लोकप्रतिनिधी असतात, यंत्रणा जी आहे ती अंमलबजावणी किंवा त्यांना सल्ला देणारी ही एक व्यवस्था असते. राजकीय दबाव येणारच. पण माझा अनुभव 34 वर्षामध्ये असा राहिला की तुम्ही त्यांना पटवून दिलं की हे याच्यामुळे हा फायदा होणार आहे, हा होणार आहे, हा होणार आहे, तर राजकीय दबाव तितका येत नाही. आणि जो येतो तो फार, जर आपण केलं की त्याचं टक्केवारी प्रमाण फार कमी आहे, की सारखाच नाही आहे. प्रत्येक गोष्टीतच राजकीय दबाव असतो असं नाही. आणि जर प्रशासकीय यंत्रणेने सर्वांनी एकत्रितपणे जर हे ठरवलं की नाही, पब्लिकसाठीच करायचं आहे, योग्य आहे तेच करायचं आहे, तर राजकीय दबाव तुमचा पूर्णपणे विकलांग होतो त्याच्यामध्ये. पण आपल्याकडे असं झालं आहे की त्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये की हा जर चुकीचं करत नसेल तर मग याची बदली करून दुसरा आणायचा आणि त्यांनी चुकीचं करायचं. पण तो दुसरा येणारा जो आहे त्यांनी सुद्धा चुकीचं केलं नाही तर कुठेतरी ते थांबेल. त्यामुळे राजकीय दबाव येणारच, पण जसं बाहेर सांगितलं जातं तितका तो नसतो. त्याचा भाऊ केलेला आहे की, आणि हे प्रशासकीय यंत्रणेचं हे कांगाव आहे की राजकीय दबाव फार असतोही, पण त्याचं जर टक्केवारी काढली तर फार कमी याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसे वागता हे त्याला खरं म्हणजे की उत्तर असतं. सर, डेव्हलपमेंट प्लॅन बरेचदा कॅन्सल होतो म्हणल्यानंतर, तर असं का होतं? आता डेव्हलपमेंट कॅन्सल होतो असं बहुतेक वेळेस घडत नाही आहे, पण PMRDच्या बाबतीमध्ये तसं झालं. आता PMRDचा प्लॅन तयार केला आणि नंतर आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी तो रद्द केला. आता माझं त्याच्यावरती ज्यावेळेस मला विचारलं, ज्यावेळेस तो पब्लिश झाला, प्री पब्लिश म्हणतात, त्यावेळेस मला विचारलं की तुमचं काय मत आहे. तर मी तो प्लॅन पूर्ण बघितलेला होता. माझं त्याच्यावरती एकच रिॲक्शन होती आणि त्या बहुतेक मीडियाने ती कॅरी केली होती. माझी रिॲक्शन होती की तो ज्या कागदावरती छापलेला आहे तितकी सुद्धा त्याची किंमत नाही. तो अशा पद्धतीने तयार करण्यात होता. काय झालं आहे की आपल्याकडे प्लॅन 2 प्रकारचे आहेत. जिथे मोठी शहरं किंवा शहरं आहेत त्यांच्यासाठी सिटी डेव्हलपमेंट प्लॅन आहे, आणि शहरं सोडता
जो जिल्हा असतो त्या जिल्ह्यासाठी RP असतो, रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन, RP म्हणतात त्याला, की मग तिथे सगळ्या गावामध्ये काय असावं किंवा मग त्यांचे म्हणजे शहराच्या बाहेरचं त्याला RP म्हणतात. पण तिथे एक नवीन कन्सेप्ट आली 1993 पासून की मेट्रोपॉलिटन प्लॅन, ह्या 2 प्लॅनच्या व्यतिरिक्त मेट्रोपॉलिटन प्लॅन म्हणजे जिथे PMRDA, MMRDA हे जे आले अशा क्षेत्रासाठी तो मेट्रोपॉलिटन प्लॅन करावा लागतो. तो म्हणजे कसं आहे की तुम्हाला नवीन शहरं वसवायची आहेत तिथे, की तुम्ही न्यूयॉर्क जसं वसवलं गेलं, वॉशिंग्टन जसं वसवलं गेलं, अशा पद्धतीचे शहरं वसून मोठे रस्ते, पाणी, सुविधा, काम तिथेच असलं पाहिजे. अशा पद्धतीने तो मेट्रोपॉलिटन प्लॅन असला पाहिजे. हा जो प्लॅन झाला PMRDAचा, तो धड ना सिटी डेव्हलपमेंट प्लॅन होता ना RP होता. ते असं काहीतरी वेगळ्याच पद्धतीचं ते विद्रूप स्वरूपाचा तो प्लॅन होता आणि तो रद्द करणं गरजेचं होतं. पण तो जरी रद्द झाला असला तरी नवीन प्लॅन जो होणार आहे तो मेट्रोपॉलिटन प्लॅनच होईल का नाही याची मला खात्री नाही. आणि सामान्य नागरिकाने डीपीकडे लक्ष देणं का महत्वाचं आहे, किंवा डीपीकडे लक्ष देऊन सामान्य नागरिक काय बदल घडवू शकतात? जागरूक राहिलं पाहिजे की ज्यावेळेस आता निवडणूक आल्यानंतर जे काही उमेदवार असतील त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही ह्या शहरामध्ये किती लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येसाठी पाणी आहे का, त्याच्यासाठी जे ट्रॅफिक जॅम आहे त्याच्यासाठी तुम्ही जर पूर्वीचं जर उमेदवार असेल तुम्ही काय केलं गेले 5 वर्ष किंवा पुढे काय होते त्यावेळेस, किंवा पुढे काय करणार आहात. खरं म्हणजे की निवडणुकीच्या वेळेस त्यांना भांडावून सोडणारी आणि त्यांना सेन्सिटाईज करण्याची ही गरज आहे की हीच वेळ आहे की ह्याच्यापूर्वी. नंतर एकदा निवडणूक झाली की मग त्यांना फक्त विनंत्या करणं याच्या पलीकडेच राहतात आणि त्यांना जे करायचं ते करतच राहतात. त्यामुळे क्रुशियल भाग हा तुम्ही असा असतो की आपण त्यांना एकही कोणी असा प्रश्न विचारतच नाही, उलट त्यांचे जाहीरनामे असतात, त्या जाहीरनामे बघून किंवा विचारसरणी बघून ते मतदान केलं जातं. मला वाटतं की ही पद्धत बंद केली पाहिजे नागरिकांनी आणि त्यांनी विचारलं पाहिजे की तुम्ही काय करणार आहात किंवा तुम्ही जे चुकीचं पूर्वीचं केलं त्याच्यावरती तुमचं उत्तर काय आहे. हे जर केलं तर मला वाटतं की आमूलाग्र बदल व्हायला सुरुवात होईल. की डीपीच्या बाबतीमध्ये मग तुम्ही 1966चा केला, 1987चा केला, आता 2017चा केला आहे, पण पुण्यामध्ये ट्रॅफिक जॅम लागलेले आहेत. एका कन्सल्टंट कंपनीच्या अहवालानुसार ही परिस्थिती अशी जर राहिली तर काही दिवसानंतर 3-3, 4-4 तासाचे जॅम पुण्यामध्ये लागतील. कारण डेव्हलपमेंट होतं आहे, नवीन इमारती येत आहेत, लोक येत आहेत, वाहनं वाढत आहेत, पण पब्लिक ट्रान्सपोर्ट तसा डेव्हलप होत नाही आणि रस्ते वाईट होत नाहीत. त्यामुळे जाम सुरू होतील, ट्रॅफिक जाम सुरू होतील. त्यामुळे हे खरं म्हणजे विचारलं तुम्ही काय करणार आहात हे त्यांना आत्ताच इलेक्शनच्या वेळेस विचारणं गरजेचं आहे. याची एक मुवमेंट तयार झाली पाहिजे. मी याच्या बाबतीत नागरिकांनी उमेदवारांना काय प्रश्न विचारायचे याच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी जाऊन मी बोलतो की तुम्ही काय केलं पाहिजे. तर अवेअरनेस पाहिजे नागरिकांच्यामध्ये की डेव्हलपमेंट प्लॅन हे खरं टूल आहे. त्या टूलमधून सर्व समस्यांचं निराकरण करण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे आणि त्यांनी सगळ्यात जास्त तिथे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे की तुम्ही काय करतात. खरं डेव्हलपमेंट प्लॅन आत्तासुद्धा बदलू शकतो. डेव्हलपमेंट प्लॅन काही फार अंतिम असतो असं नाही, चुका असतील तर तो कधी बदलू शकतो. त्यामुळे आत्ता तुम्ही हे करायला की ट्रॅफिक जॅम असेल की पाणी असेल, तुम्ही आत्ता काय करणार आहात आम्हाला सांगा, किती वर्षात करणार आहात, आम्हाला प्लॅन द्या. पक्षाला सांगितलं पाहिजे, नाहीतर आम्ही तुम्हाला नाही मतदान करणार, जो चांगला असला आम्ही त्याला करणार. अशी खरं म्हणजे की नागरिकांनी त्याच्याकडे डेव्हलपमेंट प्लॅनकडे अशा पद्धतीने बघितलं पाहिजे. डीपी म्हणजे फक्त कागदावरचं नियोजन नाही, त्या आपल्या आयुष्याचं, आपल्या भागाचं आणि पुढच्या पिढ्यांच्या जगण्याचा एक आराखडा आहे. आज झगडे सरांनी खूप छानपणे सांगितलं, शहराचं भविष्य ठरवणं ही फक्त सरकार किंवा महापालिकेची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नागरिकाची सुद्धा जबाबदारी आहे. आपला रस्ता, आपले पार्क, शाळा, वाहतूक हे सगळं डीपीशी जोडलेलं असतं. म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष नको. प्रश्न विचारणं, सूचना देणं आणि जागरूक राहणं गरजेचं आहे. कारण शहर बदलतं, पण तो बदल कोणत्या दिशेने होतो हे ठरवतं नागरिकांचं भान. आणि म्हणूनच असा संवाद, अशी चर्चा आणि असं शहाणपण समाजात पोहोचवणं खूप महत्वाचं आहे. झगडे सर, आपल्या वेळेबद्दल आणि इतकं उघडपणे स्पष्ट बोलल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू आशिष.